सन्मानित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण पाहत आहेत. अज्जू भगतला सन्मानित केला जातोय. अप्रतिम चांगली कामगिरी केली. अज्जू काय म्हणशील ज्या पद्धतीने पहिल्यांदा 7 बॉल 7 षटकार मारण्याची किंवा या करिअरमध्ये दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा पहिल्यांदा कुठे केली होती? पणसपाडा टुर्नामेंट टेनिस बॉल क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट. क्या बात आहे. टेनिस बॉल आणि रबर बॉलमध्ये कसं वाटतं एकंदरीत आज वातावरण आणि आजचा दिवस अविस्मरणीय राहील तुझ्यासाठी? हो, खूप चांगलं वाटते आहे आणि पावसाच्या याच्यात बॅटिंग करायला मजा येते. शुभमजी पाध्ये साहेबांची स्पर्धा तुम्ही किती एक्साइटमेंट असता या स्पर्धेसाठी? खूप एक्सपर्ट होते कारण रबर बॉलमध्ये ही पहिली अशी सपालामध्ये टुर्नामेंट आहे की खूप चांगली होते आणि मोठी टुर्नामेंट आहे. आता ही ट्रॉफी घरी गेल्यानंतर संध्याकाळी कोणाच्या हातात देशील? मुलाच्या. क्या बात आहे. मुलाला डेडिकेट करत असताना पाहायला मिळतो. वेल प्लेट. अज्जू भगतला आपण पाहिलं आणि ठरला मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल 7 षटकार आणि 10 षटकार. आणि उमेश वैती यांनी जे कॅप्टन आहेत गावदेवी वैतीपाडा टीमचे त्यांनी ₹500 ऑनलाईन केलेले आहेत अज्जू भगत यांच्या अकाउंटला. धन्यवाद. जाऊया सेकंड मॅचच्या दिशेने आणि ज्या वेळेला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया हिंदीचा बेताज आवाज प्रशांत आदवडे सर. धन्यवाद. मारतील 3 आणले, आज 4 लागणार. चला सामन्याला सुरुवात करा आणि समोरून गर्दी कमी करा. समोरून गर्दी कमी करा. समोरची गर्दी पूर्णपणे कमी करा. तुम्हाला स्टँड दिलं त्या स्टँडमध्ये बसायचंय. व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण समोरील बाजूला बा. 12th मॅन कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. क्षेत्ररक्षणला या ठिकाणी सजून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. चला लवकर, तुमची वेळ सुरू झालेली आहे. जितू 11 दातिवरे, जयप्रकाश एडवन. जितू 11 दातिवरे, जयप्रकाश एडवन. चला टॉस झालेला आहे. पंच मैदानावरती दाखल झाले. नितेश कदम बॅट्समन देखील दाखल झालेले आहेत. दातुरे संघ त्यांचे आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेले. जयप्रकाश एडवन. सर्व खेळाडू मैदानावरती चला लवकर लाईनमध्ये. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कंपल्सरी आहे, नाहीतर आपल्याला पेनल्टी दिली जाईल. पावसाचे गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रो लिंक वरती
3.5 मिनिटं समाप्त झालेत. प्रकाश एडवन टीम, जयप्रकाश एडवन टीम, चला तुमची 3.5 मिनिटं समाप्त झालेली आहेत. दातिवरे टीम एडवन संघाचे बॅट्समन मैदानावरती सज्ज आहेत. 4 मिनिटं संपली. 4 मिनिटं संपले तुमची. काउंटडाऊन सुरू होत आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया. हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी यार, लेकिन क्या तो नहीं होगा. लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गेंद चलेगी. बहुत तेज हवा, उसके साथ बारिश. स्नोबॉल. जल हार्दिक प्रारंभिक बल्लेबाज, बाबी गेंदबाजी कर रहे हैं. जयप्रकाश एडवन एक तगड़ी टीम है, दर्शक काफी संख्या में मौजूद है. बहुत ही अच्छा माहौल यहाँ बना हुआ. आणि या ठिकाणी आता जावेद सरांचं देखील आगमन झालं. जावेद सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम, कलाकारावरती नितांत प्रेम आहे. शुभम पादे यांचे मित्र पण आहेत, स्पर्धेचे उद्घाते शुभमजी पादे साहेब. त्याचबरोबर जावेदजी, आपका स्वागत है. फिलहाल स्कोर 2 रन बगैर के नुकसान के. फुल टॉस पनिश किया, गेंद पहाड़ में चली गई, बाउंड्री के बाहर. 6 रन, नो बॉल का इशारा. इस बार कोई गलती नहीं है. कमजोर गेंद थी, लेग स्टंप के ऊपर. फुल टॉस है और फुल टॉस पर बल्लेबाज हमेशा बॉस बनते हैं. अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 10 पर. पहले ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. कंट्रोल के साथ गेंदबाजी नहीं कर पा रहे हैं गेंदबाज. तो ना मैच चालू ठेवा, मैच थांबवू नका. नो बॉल का इशारा किया गया. एसपी ट्रॉफी 2026 पिक्चर है सुपर हिट और अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. समय ज़्यादा नहीं जाना चाहिए, वक्त बहुत इंपॉर्टेंट है. मैं आपको वक्त बताऊंगा. 11:34 का ये दूसरा मुकाबला. जल बहुत इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं और इनके पास वो काबिलियत है, क्षमता बहुत ज़्यादा. फुल टॉस. फुल टॉस पर जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज जल का. जल खेल रहे हैं 8 पर. बहुत इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. परेश अपने बॉलिंग पार पर धीरे धीरे पहुंच रहे हैं. फर्स्ट इन प्रोग्रेस. स्कोर 10 पर नन. जनरल स्ट्राइक. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. थोड़ा सा आगे और ऑफ स्टंप के बाहर रखा गया था इस बार. और फ्रंट फुट पर बल्लेबाज खेलना चाहते थे लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर फिलहाल 10 रन. फुल टॉस, सुंदर बल्लेबाजी. लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ गेंद को खेल दिया. शानदार प्रदर्शन बल्लेबाज हार्दिक का. हार्दिक अभिनंदन, अच्छा कंट्रीब्यूशन. 6 रन.
टाइमिंग बॉडी लाइन पर लाजवाब फील्डिंग, उम्दा फील्डिंग बॉडी लाइन पर। 1 रन का मौका, बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद। अंकिश ने गेंद को ऊपर रोका था, इनको पता था कि हाथ से गेंद नहीं रुकने वाली, तो अपने शरीर का सही इस्तेमाल किया गया। स्कोर पहुंच चुका है 17 पर। हेलिकॉप्टर सुंदर स्ट्रोक है। तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर। हेलिकॉप्टर उडाला आकाशात, लँड झालं प्रेक्षकात। वा वा वा, काय हेलिकॉप्टर आहे। चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा। काय फटका सजवलाय आज, गोलंदाजांची अक्षरशः फलंदाज पिसं काढतायत। हार्दिक अभिनंदन, जबरदस्त कॉन्ट्रीब्यूशन, लिख लीजिए चेरन। बाय हार्दिक। जेल अब मार रहे हैं, तो ये दूसरा छक्का जेल का। 2 छक्के जेल के, एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक इन्होंने खेला था ऑफ साइड पर, उसके बाद में ऑन साइड की तरफ का अच्छा स्ट्रोक। 3 गेंदों में जेल ने 13 रन बनाए। बहुत अच्छी पारी खेल रहे हैं हार्दिक 15 पर बल्लेबाजी करते हुए, और दोनों का अभिनंदन है। बहुत बढ़िया बल्लेबाजी पहले ओवर में, आज कमाल की गजब की बल्लेबाजी। 30 रन स्कोरबोर्ड पर है। जयप्रकाश एडवन, एक्सीलेंट बैटिंग बाय जेल एंड हार्दिक। वन स्कोर 30 पर नन। फ्लाइंग स्टार्ट जयप्रकाश एडवन टीम के लिए। फाइनली की तरफ गेंद को खेल दिया, जबरदस्त बल्लेबाजी, आंख दोनों तरफ लगी हुई है। एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है, और दोनों तरफ बराबर की पिटाई है। बाउंसर डालने का प्रयास, अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा, और स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 35 रन बगैर किसी नुकसान के। या ठिकाणी या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय सागर जोशी साहेबांचं शुभ आगमन होते। सर, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे, हृदयाच्या अंतकणापासून आपलं स्वागत आहे। चैतन्य, आपका भी स्वागत। बहुत ही बढ़िया खेल। पहले मैच में 177 रन बने, धुआंधार बल्लेबाजी दोनों तरफ से रही है। स्कोर 36 बगैर किसी नुकसान के। दूसरा ओवर प्रगति पर है, और दोनों बल्लेबाजों ने सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी की है। जेल 18 पर खेल रहे, हार्दिक 15 पर। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही। इस बार ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, थर्ड पैड पर गेंद को फील्ड किया जाएगा। इस बार विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए थे, और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। ओवर दूसरा प्रगति पर है। बहुत ही अच्छा खेल जयप्रकाश एडवन के बल्लेबाजों द्वारा। स्कोर 37 पर नन। दुबादार स्टार्ट। सागर जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात शुभमजी पाध्ये यांचे भाऊजी, आणि त्यांचं स्वागत होणार का पाहूया। एक कैच छोटा है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है इस मुकाबले में दोनों बैटर द्वारा। सागर जोशी साहब, आपका स्वागत है। 39 on the board. Jal playing on 20, Hardik playing on 16. Excellent batting by the both batsmen. रितेश अपनी बॉडी माप पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। गेंद थर्ड बैट बाउंड्री के बाहर जाएगी। बहुत ही कमजोर फील्डिंग। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। कमी हो रही है। पहिल्या मॅच मध्ये
177 धावा सागर जोशी यांचं शुभागमन झाले आणि आता त्यानंतर या ठिकाणी दाखल होत आहेत मृदुल आंबेडकर. मृदुल सर, गेल्या वर्षी पण तुम्ही धमाल केली, इथे मजा आली होती. याही वर्षी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आणि स्पर्धेची शोभा वाढवतात, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. शेंबूर घाटला या भागामधनं आपण या ठिकाणी पोहोचलेला आहात, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बन बॉयज, संतोष बन आणि सर्व टीम आपण बघितली तर एक व्यावसायिक संघ आणि संतोष बंड यांचा विचार केला तर सुप्रीमो ट्रॉफीमध्ये कोर कमिटीमध्ये महत्त्वाचं योगदान. प्रकाशजी पाद्यसाहेब यांचं देखील शुभागमन झालं, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण SP बॉयज ट्रॉफी 2000 स्पर्धेचं शानदार आयोजन पाहत आहोत. सागर जोशी, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत है. स्कोर 45 बगैर किसी नुकसान के. जल के दर 26 पर 8 गेंदों का सामना किया. हार्दिक 16 पर खेल रहे हैं और दोनों बल्लेबाजों ने धुआंधार बल्लेबाजी की है, विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी की है. रितेश का ये ओवर है, बहुत लंबा ओवर चल रहा है. इस ओवर में 15 रन खर्च किए हैं गेंदबाज रितेश ने. हार्दिक प्लेइंग ऑन 16, स्कोर 45 पर नन. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, बाउंड्री लाइन पर गेंद को खेला गया. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा 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 शानदार 4. वंडरफुल बैटिंग बाय हार्दिक. ये अच्छी गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले कानूनी किनारा लगा, गेंद विकेट कीपर की तरफ चलेगी. रन बनाने का कोई मौका नहीं है. तीसरा ओवर प्रगति पर है. स्कोर 49 रन बगैर किसी नुकसान के. 15 गेंदों में 48 रनों की बहुत ही उपयोगी बस साझेदारी जल और हार्दिक के बीच. पहले विकेट के लिए अच्छा योगदान. स्विंग एंड मिस, बहुत अच्छी गेंद थी. तीसरा ओवर प्रगति पर है और तीसरे ओवर में रनों की रफ्तार जो है बहुत बढ़िया बल्लेबाजों द्वारा. कड़क शॉट डाउन द ग्राउंड, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. हार्दिक का जबरदस्त संपर्क इस बार. व्हाट अ शॉट, ब्रिलियंट बैटिंग चरण. बाउंसर डालने की कोशिश, कुछ अलग करने का प्रयास गेंदबाज प्रीतेश द्वारा. पहले मैच में 177 रन. इस मुकाबले में तीसरा ओवर प्रगति पर 56 रन बने अभी तक, अब तक 56. जयप्रकाश इरवन के बल्लेबाज आक्रामक बल्लेबाजी कर रहे हैं और दिल स्कूप करना चाहते थे, फाइनली की तरफ खेलना चाह रहे थे. और एक बहुत बड़ा मुकाबला आने वाला मैच विट्ठलवाड़ी आई आशापुरी एडवन. देखना न भूलिए मैच नंबर 3 प्रो लिंक पर यह मुकाबला, जिसका सीधा प्रसारण किया जाएगा. ऑन साइड पर हेलीकॉप्टर, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी. यह कैच हो सकता है, कैच छूटा है, कैच होना चाहिए. दोनों बल्लेबाज बहुत खतरनाक लग रहे हैं, सिरदर्द का कारण बने हुए हैं. पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. इस मैच में अभी तक अगर देखें तो 3 ओवर में 59 रन बगैर किसी नुकसान के. सबको लग रहा था बारिश है तो रन नहीं बनेंगे, गेंदबाजों का जज्बा देखने का मौका मिलेगा, लेकिन कितनी भी बारिश हो बल्लेबाजों के लिए कोई फर्क नहीं पड़ता. बल्लेबाजी कमाल की हो रही है, बल्लेबाजी गजब की हो रही है. 3 ओवर के बाद 59. टीम मीटिंग ना करें. आइए कुंदन हमारे साथ थोड़ी देर के बाद जुड़ने वाले हैं. सुपरहिट गाने आप सुन रहे हैं. समीर जोशी सर, आपका दिल के गहरे से स्वागत है. अंबेडकर साहब, आपका भी स्वागत. सागर जोशी, सागर जी जोशी साहब, आपका स्वागत है. इस वक्त टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं और अब SP बॉयज ट्रॉफी यादगार बनती जा रही है. मज़ा आ रहा है दर्शकों के लिए, बहुत सारे हिस्टोरिकल पल. हवा में गेंद को खेल दिया, हवाई यात्रा पर बिना टिकट गेंद, बाउंड्री के बाद 6 रन. दोनों बल्लेबाज
शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। रडार में गेंद है, बल्लेबाज ने थैंक यू वेरी मच कहा और भेज दिया डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ। इस बार बल्ले के ऊपर जिधर से गेंद चढ़े चप्पलों को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, गेंद चली गई गली की तरफ। इस बार थर्ड के खिलाड़ी गेंद को उठाएंगे, लेकिन तब तक बल्लेबाजों के पास समय था 1 रन लेने के लिए। चौथा ओवर प्रगति पर है, स्कोर 66। जल के अंदर 28 पर, हार्दिक 33 पर। अच्छी पारी रही है। क्या शॉट है ये, चाबुक और बल्लेबाजी जापुक जुपुक 6 रन। क्या बल्लेबाजी हो रही है। राउंड विकेट गेंदबाजी, एंगल क्रिएट करना चाहते थे, टप्पा खाते गेंद बाहर की तरफ निकली। इस बार उछाल ज्यादा था, टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया था। जल का जलजला, स्प्रिंग ऑन 34, स्कोर 72 पर नॉन। इस बार भी आंसर पर अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी गेंद को नहीं रोक पाएंगे। मैग्निफिसेंट बैटिंग, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4। के लिए सबसे बेहतरीन साझेदारी, 76 रन बनाए दोनों बल्लेबाजों ने। जल 38 पर खेल रहे। जल का जलजला, जल का बोलबाला, जल का बल्ला, माशाल्लाह 6 रन। जल का भविष्य उज्जवल, कमाल की बल्लेबाजी करे जल। और जल है तो कल है, जल है तो आज धुआंधार बल्लेबाजी। रनों की बरसात, 6 रन। उठाइए 14वां अर्धशतक टूर्नामेंट का, कमाल की बल्लेबाजी। ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है। 15वां अर्धशतक पूरा हुआ टूर्नामेंट का। देखिए कमाल की बल्लेबाजी, 5 छक्के 3 चौके, स्ट्राइक रेट लाजवाब। यंग खिलाड़ी है, राइजिंग स्टार, और पिटने में बहुत सारे अच्छे स्ट्रोक। रन लेना चाह रहे कि इसकी जरूरत है, वाइड बॉल का इशारा हुआ था। मेरे हिसाब से ये रन लेने की जरूरत नहीं थी। दोनों बल्लेबाज बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे थे। हार्दिक अपना विकेट सैक्रिफाइस कर रहे हैं और जल जिनके पास मौका दिया गया। दोनों बल्लेबाजों ने उम्दा बल्लेबाजी की है। विट्ठलवाड़ी आई आशापुरी एडवन टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए। मंगल मूर्ति विराथन, उज्जवल सिंह मथानी। नेक्स्ट मैच बहुत इंपॉर्टेंट रहेगा और हार्दिक के लिए तालियां बज रही है। बेहतरीन बल्लेबाजी, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, स्कोर 89 पर 1। न्यू बैटर दर्शन, मैन ऑफ द सीरीज के लिए बहुत ही खूबसूरत बाइक, हीरो कंपनी की ये गाड़ी। बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद टर्नमैन की तरफ चली गई है। इस बार रन बनाने का कोई अवसर नहीं है। विठ्ठलवाडी आई आशापुरी एडवन टीम कॅप्टन आपण या ठिकाणी टॉससाठी यायचं. आपल्याला 5वा कॉल आहे. विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी आई आशापुरी 1-2 13-12 एडवन. आणि मला वाटतं आता घड्याळात बघू किती वाजले. 11:50 म्हणजे 13-12 येणार आहे. लवकर 12 पण वाजणार आहेत. जल 51 पर खेला, बहुत अच्छी पारी है. 15 गेंदों का सामना किया. उन सेट पर गेंद को खेला गया. दर्शन दौरा स्क्वायर लेग पर खिलाड़ी हवा भी है. क्या इसका फायदा मिलेगा? बिल्कुल 2 रन मुकम्मल किए गए. क्या अब तीसरा रन भी ले सकते हैं? तीसरा भी ले सकते हैं. और 3 रन मुकम्मल. अब देखिए तालियों की आवाज, तालियों की आवाज बढ़ रही है.
क्या दूसरे मैच में भी शतक पूरा हो जाएगा? 93 for 1 जयप्रकाश एडवन। चल प्लेइंग ऑन 51 रन देना चाह रहे थे, दर्शन मना किया बल्लेबाज जल ने क्योंकि 51 पर खेल रहे, 2 गेंदें शेष है। अपना अर्धशतक पूरा किया, जबरदस्त पारी रही है बल्लेबाज जल की, 16 गेंदों में 51 रन और एडवन ने बनाए 93। क्या बल्लेबाजी रही है। पिछले 2 मुकाबले में जो रन बने मैं आपको जरूर बताऊंगा। पहले मुकाबले में 177 रन बनाए थे। ऑन सेट पर आड़े बल्ले से गेंद को खेलना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे हैं लेकिन इस बार मना किया दर्शन ने। आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट होगी। 95 एक विकेट के नुकसान पर 95 पर 1 94 पर 1 करेक्शन। इतनी तेज हवा है। इस बार बढ़िया कैच, बल्लेबाज आउट। स्कोर 94 95 रनों का टारगेट ये मुकाबला बस जीतने के लिए। और अब मुकाबला आई आशापुरी एडवन और विठ्ठलवाडी। साई आ गए हैं। मागच्या 3 इनिंगमध्ये हार्दिक मला सांगेल किती धावा 177 2 इनिंगमध्ये आणि आता ही 3री इनिंग आहे। एकूण धावा या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये 94 झाले आहेत। तर एकूण धावा मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतोय। 3 इनिंगमध्ये किती आल्या, धावांचा पाऊस कसा पडतोय त्याचं एक जिवंत उदाहरण। 271 धावा 3 इनिंगमध्ये आलेले। जोशी साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। बुधवार ते सोमवार वेडीच्या मैदानावरती SP बॉईज ट्रॉफी 2026 रंगणार थरार। मित्रांनो म्हणजेच मनोरंजन मुसळधार, पाऊस पण मुसळधार। 3 इनिंगमध्ये 15 षटकामध्ये 271 धावा कुठल्या गेल्यात, आजच्या दिवसाचा रेकॉर्ड आहे। पुढच्या सामन्यामध्ये धावांची अपेक्षा प्रचंड आहे, मजा येणार आहे। तर आता टॉस या ठिकाणी केला जाईल सागर जोशी साहेबांच्या शुभ हस्ते। हेड इज ए कॉल, इट इज टेल जयप्रकाश एडवन संघानं टॉस जिंकलेला आहे। निर्णय बघूया ते काय घेतात, डिसिजन पेंडिंग आहे। नाही आत्ताच सांगावं लागेल, आत्तापर्यंत गेल्या 4 दिवसामध्ये निर्णय इथंच झालेला आहे। गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। बाकी तुम्हाला आता विचारणार नाही आहे। 2 मातबर संघामधील लढाई आहे। या स्पर्धेकडे तुम्ही कसे पाहता
या स्पर्धेची उत्सुकता तुम्हाला किती असते? ही पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या एरियात ही एक नंबर स्पर्धा मानली जाते. तुम्ही या स्पर्धेकडे कसे बघता? चांगली स्पर्धा होते दरवर्षीप्रमाणे. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवले, त्याच्यावरती आता तुमच्या दोघांचं लक्ष आहे का? हो आहे. हिरो कंपनीची अर्थात बाईक आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी, त्याच्यावरती तुमचं लक्ष आहे का सध्या? बहुतेक आमच्या प्लेयरांचं लक्ष असेल सर. आता बऱ्याचपैकी लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल, कोणतं क्रिकेट खेळायला जास्त आवडतं? मी तर लेदर खेळतो सर, पण मला तरी वाटत नाही आता का टेनिसमध्ये खेळावं असं, पण तरी पण मी माझ्या मुलांना सपोर्ट करतो सर. तुम्हाला कोणत्या प्रकारचं क्रिकेट आवडतं? दोन्ही प्रकारचे खेळ चांगले. ओके, ऑल द बेस्ट. प्रकाश एडमंड टीमने टॉस जिंकलेला आहे. जयप्रकाश एडमंड संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मॅचमध्ये मजा येणार. आई आशापुरी एडमंड संघ जो आहे तो देखील धमाल कमाल करण्याकरता सध्या असेल, तर विठ्ठलवाडी संघ तो देखील या ठिकाणी या मॅचमध्ये धमाल कमाल करेल. मजा येणाऱ्या प्रेक्षकांना प्रो लिंकवरती हा धमाकेदार मॅच पहा. तत्पूर्वी एक मोठं आव्हान ठेवलं गेलं. 95 धावांचा पाठला कसा होतोय हे सांगण्याकरता मायक्रोफोनवरती येत आहेत सुप्रसिद्ध समालोचक प्रमोद शेडगे. पहिलाच बॉल यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 1 या धावसंख्येवर. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय 95 रनचं. डेड बॉल यावेळेला घोषित केलं गेलंय. जबरदस्त प्रहार केलाय यावेळेला, परंतु फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉफ्ट. तिथे पडले सुद्धा, घसरले सुद्धा, परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर रन्स मिळतील 2. रितेश निजाई एका साईडला, हार्दिकला आपण पाहत आहेत. रितेश निजाई सध्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवर ड्रॉप झालाय तो कॅच. संघाची धावसंख्या 3च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 3 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 4 या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर असताना 96 धावांचा पाठलाग करताना नितेश तरे एक हर हुन्नरी खेळाडू. काहीतरी इंजुरी होत असताना पाहायला मिळते की काय. ट्रॉफी 2026 सध्या आपण अनुभवत आहेत प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनेलवर. अतिशय चांगली ही स्पर्धा, अप्रतिम शुभमजी पाद्यसाहेब यांची देण आणि प्रत्येकाच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ही स्पर्धा. काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा बंद पडतात, परंतु ह्या स्पर्धेने गेली 5 पर्व अगदी धुमाकूळ घातलेला आहे. मग फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये बिलकुल नाही आहे. स्पॉन्सरची तुम्हाला एक सुद्धा बॅनर्स मिळणार नाही. काही स्पर्धांमध्ये तुम्हाला स्पॉन्सरची बॅनर्स जी असतात ती मात्र सातत्याने दिसतात, परंतु आम्हाला स्पर्धा चांगली करायची आहे, वेडी गावाचं नाव उज्ज्वल करायचं आहे, आणि त्यामुळे मात्र आज खेळाडूंच्या स्वप्नांना पंख देणारी मोटारसायकल ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, जी हिरोची HF डिलक्स आपल्याला पाहायला मिळते. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला बिलकुल अशी मात्र बाईक मिळणार नाही. ज्यावेळेस सर पुढे सरसावतील, चेंडूला मात्र फील्ड करतील, तत्पूर्वी सिंगल मेल. यश पहिला दिवस काय गाजवला आणि त्यानंतर आज दर्शन दिलं त्याने. आजच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली होती. 68 धावांचं पाठलाग करताना संध्याकाळचं सत्र 4 ओव्हरमध्ये क्लिअर केल्या धावा. ऑन साईडला हार्दिकचा फटका. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. चांगली फिल्डिंग तर होते त्या ठिकाणी कॅप्टनकडून. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते.
6 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 रन. षटक क्रमांक पहिलं हे प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मितेश तरे आपल्या गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. शॉर्ट लेन बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. नितेश कदम सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. जलने काय बॅटिंग केली होती, काय धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 17 बॉलमध्ये 52 रन. आउटस्टँडिंग. पुन्हा एकदा मात्र यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. मितेश तरे रगत या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाले. वा वॉट अ शॉट. जणू काही स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला बॉल आणि युवराज सिंगने मारलेला तो षटकार आठवावा. क्लास. 6 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. वेला टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. मितेश तरेचं लांबलचक षटक पाहायला मिळतं. 5 व्हाईट बॉल आलेत, म्हणजे 9 बॉल आतापर्यंत त्याने फेकलेले आहेत. धावा होऊ शकतात. 96 धावांचा पाठलाग करताना बऱ्याच धावा मात्र आपण पाहिल्या चेज झालेल्या आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केला. हा एक्सपिरियन्स आता सादर केला. राऊंड द विकेटने आले आणि बॉल बरोबर ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जितू 11 दातिवरे टीम सध्या बॅटिंग करत असताना 15 वर. ऑन साईडला पुल केलंय आणि सरळ बॉलला गुल केलंय. षटकारात परावर्तित करणारा SP बॉयज ट्रॉफी षटकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला घाई करा. 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 75 रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील, परंतु त्यासाठी मनाला एक प्रश्न विचारावा लागेल. मी सर्वोत्तम आहे. एक महान विजेते होण्यासाठी तुम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागतो. सागरजी जोशी साहेब स्पेशली डहाणूवरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि शुभमजी पाध्ये साहेब यांच्या प्रेमा पोटी मात्र जरूर उपस्थित झालेत. भाऊजी आहेत आणि स्वप्नीलजी आंबेडकर साहेब चेंबूरवरून स्पेशली यावेळेला आत्तेभाऊ त्या ठिकाणी उपस्थित झालेत. आज सगळ्या परिवाराला मात्र जरूर गर्व असावा, अभिमान असावा. दरम्यान षटकाराला काय फटका खेळला होता पहा ॲक्शन रिप्लेमध्ये, आणि काय बॉलला फॉलो केलंय दीपेश अवघडे आणि अश्विन गोपाळे आमचे बेस्ट कॅमेरामॅन प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. राहुल आज दीपेश अवघडे राहुल कालपासून जॉईंट आहेत. मनोज पाटील विठ्ठलवाडीचा मन्या या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विठ्ठलवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख. वेलकम मनोज पाटील मन्या, आपलं हार्दिक स्वागत. एक नंतर डेफिनेटली मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. हार्दिक किनी खूप चांगली स्कोरिंग करतायत आणि काल प्रशांत आदवडे सरांच्या अनुपस्थितीत खूप चांगली लाख मोलाची साथ दिली हार्दिक किनीने.
मनपूर्वक धन्यवाद आहे हार्दिक किनीचं. मी तर म्हणतो हार्दिक किनीच्या वाट्याला खूप मोठमोठ्या स्पर्धा लवकरात लवकर याव्या. मात्र आपण चांगलं काम करत राहा. डेफिनेटली मात्र स्पर्धा येतच राहतील. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही आपल्या अंगी असावी. अप्रतिम चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये नीलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलेला नाही आहे रितेश आणि हार्दिकने. स्पेशली पहिल्या बॉलवर हार्दिकच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल 2 आलेत. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक. 96 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी नामुष्की ओढवले गेले. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स करत ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. मनगडाचा चांगला वापर. बॉलला फील्ड करेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. अतिशय चांगली स्पर्धा शुभमजी पाध्ये यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि काय अप्रतिम आयोजन नियोजन, डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा. पारदर्शकता स्पर्धेमध्ये कसं असावं याचं प्रात्यक्षिक. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला रितेश निजाईच्या बॅटमधून छोटा पॅक बडा धमाका. सिग्नेचर शॉट रितेशच्या बॅटमधून 6. रन 95 धावांचा पाठलाग करताना 59 रनची आता नितांत आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये 59 रन हे सामन्याचं समीकरण. चला घाई करा एडवन टीम. जयप्रकाश एडवन सध्या आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आई आशापुरी एडवन टीम कॅफे 13-12 या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. तर एका साईडला विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी हा संघ खेळताना पाहायला मिळेल. जेव्हा विठ्ठलवाडीचा संघ येतो तेव्हा असंख्य आठवणी विठ्ठलवाडी या टीमला ताजात होताना पाहायला मिळतात. कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ नेहमीच विठ्ठलवाडीकरांनी खूप चांगल्या स्मृतींना उजाळा दिला गेलाय. खूप चांगला खेळाडू होता. नेहमीच मात्र प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी स्थान निर्माण केलं होतं. मॅच्युरिटी त्याची खूप कमी वयामध्ये पाहायला मिळाली होती. प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये मिळून मिसळून राहणं, मग प्रत्येकाला आवाज देणं, गोड स्वभावाचा एक आपल्यातून निघून गेला. या वेळेला आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल उसळी घेणारा होता आणि सरळ बॉल पाठीमागे निघून जाईल हुक करण्याचा प्रयत्न होता हार्दिकचा. संघाची धावसंख्या 37 रन झालेले आहेत तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो मिस्टर रोशन. सार्थ थोडंसं बाजूला वा. व्हाईट बॉलचा इशारा. आणि त्यानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38 वर जाऊन पोहोचले गेले. 38 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पाऊस तर रिमझिम सुरुवातच आहे पावसाची. पावसाचे दिवस आहेत. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वाह, कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. नजर जाणार नाही त्या बॉलवर, परंतु काय अप्रतिम. या वेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने बॉल उंचीवर गेला आणि स्पष्टपणे असं दिसलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, परंतु काय कॅरी करत असताना बॉल मॅग्निफिसंट कॅच. अतिशय चांगला झेल टिपला. बॉल खूप उंचीवर गेला होता. ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. जागेवरून खेळला होता. खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर केला. बराच वेळ चेंडू उंचीवर गेला. जजमेंट होतं आणि त्यानंतरचा हा झेल आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने. वाह, व्हॉट अ कॅच. बाउंड्री लाईन टच. दोन्ही गुडघे टेकले आणि त्यानंतर मात्र हृदयावर दोन्ही उंजळ आली आणि चांगला झेल टिपला. एक परफेक्ट कॅच पाहायला मिळाला नीलच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट कॅच बाय नील. रितेश निजाई बॅक टू द पॅव्हिलियन. निराश आणि हताश मनाने गॉन.
23 रनची सुपर बॅटिंग करताना पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता. सँडीच्या बॅटमधून बॅटचे एज घेत जावेद सरांना आपण पाहत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जावेद सरांकडे पाहिलं जातं. बरेच वर्ष मात्र व्यतीत केलेत. 39 रन झालेले आहेत. 39 लॉस ऑफ 1 विकेट. ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु चेंडू ऑन साईडला निघून जाईल आणि तिथे मात्र थोडेसे जलमध्येच घसरतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. ऑफ साईडला वाह, काय फटका खेळलाय. ग्रेट टायमिंग, स्मार्ट अँड फॅब्युलस टायमिंग. काय फटका खेळला होता. संदेशच्या बॅटमधून आक्रमकता दाखवली. क्रॅकिंग स्ट्रोक. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहताय ज्या पद्धतीने बॉलला एक्झिक्यूट केलं, त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचा बॅटचा फ्लो, त्याचा बॅटचा स्विंग, त्याचं तंत्र, टेक्निक ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट. 46 रन झालेत. 49 रनची आवश्यकता. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. ॲज अ रॉकेट प्रमाणे मात्र बॉल निघून जाईल. 4 रन. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 50 रन कंप्लीट होत असताना फलकावर 3 षटकांच्या समाप्ती अखेर आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 45 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 45 रन. जबरदस्त फटका खेळला होता सँडीच्या बॅटमधून. 12 बॉल 45 रन. जितू 11 दातिवरे या टीमला विजयासाठी. 12 बॉल 45. 12 balls remaining and 45 runs required to win. चला फिल्डिंग सेट करायची लवकरात लवकर प्लीज. 12 बॉल 45 रन. 22.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. वेलकम भाविक, आपलं सहर्ष स्वागत आहे. ॲडव्हान्स टीमचे लिटिल चॅम्प्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर नील आपल्या बॉलिंग मार्कवर येत असताना पाहायला मिळतोय. काय परफेक्ट कॅच टिपला होता. चांगला झेल टिपला होता. बाउंड्री लाईन टच. तेवढं त्याचं जजमेंट किती स्ट्रॉंग होतं. कॉन्फिडन्स लेवल हाय होता. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. पहा, काही गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतात. फक्त बॉलला रिलीज करतात. कोणत्याही प्रकारचे एफर्ट घेण्याचे प्रयत्न करत नाहीत. की आधून टाकण्याचा प्रयत्न करतात की मात्र बाउन्स करण्याचा प्रयत्न करतात. परंतु इथे जर आपण पाहिलं फक्त बॉलला रिलीज करतायत. अप्रतिम अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. जरा समोरून बाजूला वा थोडंसं. झाले. 2 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ह्या वेळेला आपण पाहताय सरळ बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा. जी लहान मुले आलेत या मॅच पाहण्यासाठी, त्यांच्या सन्मानासाठी चौकार. अप्रतिम चांगला बॉल होता. वाईट यॉर्करने मात्र या वेळेला बॉल हाताळला गेला होता. एज लागली आणि शॉर्ट स्लीव पॉइंटला बॉल निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. तर एकेरीने थोडेसे सॅटिस्फाईड जरूर असतील प्रतिस्पर्धी संघ जयप्रकाश एडव्हन टीम. परंतु इथून जर षटकार 1 ते 2 जर आले तर कदाचित धावा होऊ शकतात. अप्रतिम अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. समोर खेळाडू आहे, प्रेक्षक आहे, प्लीज बाजूला वा जरा समालोचन कक्षेच्या बाजूने. 55 ला 1, 55 रन्स. सुपर बॉलिंग. नील आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. अचूक टप्प्यावर
भेदक मारे सध्या होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक यावेळेला कंप्लीट झाले ते 4. 6 बॉल आणि 40 रन. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी. अजून एक स्पर्धा आपल्या भेटीला येईल. जवळजवळ 22 जुलै ते 25 जुलै जी स्पर्धा पाहायला मिळते सालवडच्या मैदानात. आणि ती स्पर्धा आपण पाहताय साहेब चषक म्हणून जी ओळखली जाणार आहे. या स्पर्धेत कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. 22 जुलै ते 25 जुलै एक गाव एक 2 दिवस. 40+ 10 संघ, वाडवळ समाज 10 संघ आणि सुजल मोरे, गौरव ठाकूर, शुभम राऊत, हर्ष पाटील यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. जी स्पर्धा 22 जुलै ते 25 जुलै या कालावधीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल सालवडच्या मैदानात. अगदी बोईसर पास्थळच्या बाजूचंच गाव सालवड. यावेळेला ऑन साईडला पूल केला आणि पुलला हा फटका डिलाइटफुल केलाय. मॅक्झिमम 6. व्हॉट अ शॉट. अनबिलिव्हेबल. 6. पोचते 67 तब्बल. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळून काढलाय बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी मात्र फिल्डर पुढे सरसावतील. 1 2 3. या वेळेला मात्र फंबल झाले होते त्या ठिकाणी. कदाचित प्रेशर दिलं त्या ठिकाणी स्टँड मधून. आणि इथून आपण पाहतायत पहिल्या, दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात, चौथ्या टप्प्यात आणि त्यानंतर मोये 4 रन. संघाची धावसंख्या 71 वर जाऊन पोहोचले गेले. तर फिल्डर काही नवीन असतात, तेवढा एक्सपिरियन्स नसतो, परंतु आपल्या प्रेक्षकांचा भार तुम्हाला सांभाळावा लागतो. कारण ही तर सुरुवात आहे. तुमची मोठमोठ्या स्पर्धा जेव्हा असतात, स्टेडियम मैदान पॅक असतं आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला खूप काही सहन करावं लागतं. प्रेक्षकांचं एन्जॉय करतायत सध्या दातिवरे टीमचे प्रेक्षक राजे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. जयप्रकाश येडवण टीमचे प्रेक्षक वर्ग फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. जितू 11 दातिवरे टीम सध्या बॅकफुटला. 2 षटकार आले, 1 चौकार आला. 3 बॉलमध्ये 24. चांगला बॉल डिलिव्हर्ड होता. सुपर लाईन अँड लाईन. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 72. या धावसंख्येवर 1 बॉल 23. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम चांगला फटका सँडीच्या बॅटमधून. प्रयत्न चांगले केले होते, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि अखेरकार जयप्रकाश येडवण टीमने पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक. जितू 11 दातिवरे टीम, आपण वेळेवर पोहोचलात, सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सुद्धा शुभमजी पादेसाहेब यांच्या वतीने मनपूर्वक खूप खूप धन्यवाद.